भांडणच करायचं असेल तर भांडणाची सुद्धा चर्चा व्हावी, मीडियाला न्यूज यावी. जनाबाईनं भांडण केलं पण सामान्य अशी नाही, आपण तो प्रकाशित केली जनाबाईची भांडण. सुंदर भांडण आहे जनाबाईची, एक फार गोड भांडण आहे. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, तो भाग्यवंत केला, तो भाग्यवंत केला, त्याचा अभिमान वाढविला, त्याचा अभिमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. कुंद झाला तुझा दरबार, 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 कुंद झाला तुझा दरबार. गुता गुंतविली पेशागाची काती सत्य लोकांनी काळी संकुळा लावी. यादवेंद्र ही गोष्ट बरी नाही केली, सत्ववानाचा भाऊ केला कीर्तिवानाने मारियाला कीर्तिवानाने मारियाला भारे, सगळ्याला विसरून गेल्याचे बळ, जाणे तुझा झाले तुझा जाणे तुझा केला, भांडण आहे जनाबाईचं. आपल्या भांडणात सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवता, हेच आश्चर्य आहे. तुमच्या भांडणात कोणी टाळ्या वाजवलं? आपलं भांडण चालू झालं, एखाद्याशी कोणी म्हटलं थांबा शिव्या देऊ नका, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती, होत नाही ते. जनाबाईचा वाद आहे तो. वाद आहे घातलं तर मोठ्याची. सिंहानं ते बच्च उचललं खांद्यावर आणि घरी आणलं. बायकोला सांगितलं तुला अगोदरचे माझे 2 आहे, हे तिसरं माझं समज. आता जुन्या काळातली बायको होती, ऐकून घेतलं तिनं. आता सिंहांनी ती अपेक्षा करू नये. आता काळ नाही राहिला तितका सुखाचा. परवा मी आमच्या मित्राच्या घरी गेलो, त्याची बायको फरशी पुसत होती. त्याला तिच्या ओल्या फरशीवर पाय दिल्यामुळे त्या बाईला राग आला जरा. त्या बाईने मला पोचा फेकून मारला, डाग पडला माझ्या शर्टला. मी त्या बाईकडे पाहत होतो, ती बाई मायाकडे पाहत होती. ती बाई मला दुसरं काही मारायला शोधत होती, पण मी हुशार माणूस, मी घराच्या बाहेर पडलो आणि तिच्या नवऱ्याला फोन लावला. म्हटलं कमाल आहे व तुमच्या सहनशीलतेची, अशी बायको तुम्ही सांभाळू शकता? तो म्हणे झालं काय? अरे म्हटलं तिनं पोचा फेकून मारला मला. तो म्हणे तिला काही लाज, तिला काही अक्कल, तिला काही शरम. म्हटलं हे तू तिला जाऊन विचार ना. तो म्हणे तुम्ही फोन ठेवा महाराज, मी घरी जातो, आज तिची सुटका नाही. म्हटलं मारसान भाऊ तिले. नाही नाही तुम्ही फोन ठेवा. मी त्यांना पुन्हा 15-20 मिनिटांनी फोन केला. म्हटलं भाऊ पोहोचले नाही तुम्ही अजून? तो म्हणे मी पोहोचलो महाराज. म्हटलं कुठे आहे तुम्ही? मी दारातच उभा आहे म्हणे. अहो म्हटलं घरात जा ना. कसा जाऊ म्हणे, अजून फरशी ओली आहे हो. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. चला पुढे. सांभाळ माझे दोघं. सांभाळायला लागली ती. दोन्ही पोरं मोठे झाले तिचे आणि हेही मोठं झालं. सिंहाची पोरं कधी आयत खात नाही. दुसरं मोठे पण आयुष्यात कधीच माणसाने आयत खाऊ नये. संध्याकाळी झोपते वेळी आपल्या खिशात आपल्या कष्टानं किती रुपये आले हा खिसा संध्याकाळच्या वेळेला तपासूनच चकारायचं. षष्ठी विभक्ती आहे. झोपलं पाहिजे. भली ते कोणाची कमाई 200 असेल, कोणाची 500 असेल, कोणाची 50,000 असेल, त्या संदर्भातली चिकित्सा नाही.
पण अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे. कधीतरी खादीच्या कपड्याच्या बाजारात जाऊन 2.5-3 मीटरचा खादीचा कपडा आपल्या कष्टातला आपल्या बापाला जर त्याच्या जन्मदिवसाच्या दिवशी आणला तर बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्वर्ग दाखवणारा असतो. महाराज, बाबा एवढं शर्ट शिवा तुम्ही, चला माझ्यासोबत. 50 वर्ष झाले आपल्या बापाचा टेलर एकच आहे, आमच्या बापाच्या मापाचं शिवून दे एवढा. ज्या दिवशी आपला बाप तो कपडा घालेल ना, डोळ्याला धारा लागतील आपल्या बापाच्या, की ही माझ्या पोराच्या कष्टाची कमाई आहे. आणि किती दिवस आहे हो बापाला आपल्या कष्टाचं खाऊ घालण्याची वेळ, संधी फार दिवस नाहीये. आज 8 वर्ष झाली अक्रूर महाराजांचं पितृक्षेत्र हरवलं. असं वाटतं महाराजांनी गेल्या 8 वर्षात मिळवलेली उंची बघायला बाबा पाहिजे होते. जग आपलं कौतुक करत असेल, अक्रूर महाराज म्हणणारी, अक्रूर बाबा म्हणणारी माणसं महाराष्ट्रात खूप आहे, लाखो नाहीत. पण अक्रूर असा प्रेमाचा आवाज देणारा बाप गरजेचा असतो महाराज आयुष्यात. तो विशाल खोलीच्याही गरजेचा असतो, कीर्तनात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजेचा असतो. आपला बाप त्याचं शरीर स्वच्छ करू देऊ नका घरात, इतका थकू द्या, आपण बाप पाहिजे घरात. बाप आहे महाराज, त्याची अलौकिक ताकद असते, एक वेगळी ऊर्जा असते त्याच्यात. त्याच्या रक्तानंच आपला संसार फुलला जात असतो, त्यामुळे त्याची गरज आहे. अरे 20 रुपयाचा टाळ बापानं आणला म्हणून आपण टाळकरी झालो ना. 50 रुपयाची वाजणारी ढोलक पण धरीवून आणली घरी. 50 रुपये म्हणजे खूप मोठी वस्तू झाली. 50 रुपयाचं